आशा सुपरवायझर म्हणजे कोण? आशा सुपरवायझरच्या मुख्य जबाबदाऱ्या कोणत्या? आशा सेविका व सुपरवायझर यांच्यामधील नाते कसे असायला हवे किंवा असते, या विषयाचा आपण थोडक्यात बघणार आहोत. मैत्रिणी, आत्तापर्यंत आपण बघितलं की आशा सेविका ह्या किती महत्त्वाच्या आहेत, त्यांच्या कामगिरी कशा प्रकारची असते, त्यांना काम करताना कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांना गावामध्ये कोणते मुख्य स्थान आहे किंवा त्यांना गावामध्ये कुठे मान मिळतो, कुठे अपमान मिळतो, या बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये केलेला आहे. पण या सगळ्यांना पुश करणारी, यांना प्रेरणा देणारी एक अदृश्य व्यक्ती आहे, ती म्हणजे आशा सुपरवायझर. कारण आपल्याला पडद्यावरती मुख्य भूमिकेमध्ये आशा सेविका दिसत असतील तरीसुद्धा त्यांना त्यांच्याकडनं काम करून घेणे आणि त्यांना काही अडचणी आल्या तर त्या सोडवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, हे पडद्यामागील व्यक्ती करते, म्हणजेच आशा सुपरवायझर. कारण पडद्यावर जेवढी मुख्य भूमिकेमध्ये असतात, त्या पडद्यामागील व्यक्तीचे सुद्धा तेवढेच काम महत्त्वाचे असते, ती व्यक्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. तर मैत्रिणींनो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने सर्वांना सुवर्गी लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना. तुम्ही जर का आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्या बाजूची बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आशा सुपरवायझर ही महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणजेच आशा सेविकेचे मार्गदर्शन, प्रशिक्षण व देखरेख करणारी जबाबदार व्यक्ती आहे. आशा गट प्रवर्तिका म्हणजे पडद्यामागील मुख्य व्यक्ती. आपल्या सर्वांना पडद्यावर म्हणजेच गावात किंवा प्रत्येक आरोग्यविषयक कामात सर्वप्रथम आशा सेविका दिसते, पण तिला पुश करणारी, तिला प्रेरणा देणारी म्हणजे आशा सुपरवायझर. कारण आशा सेविकांचा व सुपरवायझर यामधील नाते जे असते ते विश्वासाचे, आपुलकीचे असते. आशाला काम करताना कोणतीही अडचण आली, काही समजलं नाही, तर त्यासाठी तिला विश्वास असतो की मी एकटी नाही, माझ्यासोबत माझी मॅडम म्हणजेच आशा सुपरवायझर आहे, हा तिचा विश्वास असतो. आता बघूयात आपण आशा सुपरवायझरच्या मुख्य जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत. नंबर 1 आहे आपल्या क्षेत्रातील सर्व आशा सेविकांचे पर्यवेक्षण करणे. नंबर 2, आरोग्यविषयक सरकारी सेवा व योजना लोकांपर्यंत योग्य रीतीने आशा सेविकामार्फत पोहोचत आहेत का नाही याचे देखरेख करणे किंवा तपासणे, हे सुद्धा काम आशा सुपरवायझरचे आहे. नंबर 3, गर्भवती महिला, प्रसूती, लसीकरण, कुपोषण, कुटुंब नियोजन इत्यादी कार्यक्रमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची देखरेख करणे सुद्धा हे आशा सुपरवायझरचे काम आहे. नंबर 4, आशा सेविकांना ट्रेनिंग, मार्गदर्शन व समस्या निवारण करणे, हे सुद्धा आशा सुपरवायझरची मुख्य जबाबदारी आहे. नंबर 5, रुग्णालय, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी समन्वय ठेवणे व आशा सेविकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, हे सुद्धा मुख्य जबाबदारी आहे. नंबर 6 आहे मासिक मीटिंग, अहवाल व फॉलोअप डेटा व्यवस्थापन करणे, हे सुद्धा आशा सुपरवायझरचे मुख्य जबाबदारीमध्ये येतं. आशा व गटप्रवर्तकाचे नाते हे आपुलकीचे, विश्वासाचे व प्रेमाचे असते आणि हो, थोडंसं आंबटगोडही असते बरं का, पण यातूनच त्यांचे नाते घट्ट होत जाते. आणि सर्वात महत्त्वाचे, आशाताई कधी कामात कमी पडल्या, काही चुकले, काही समजले नाही त्यांना, तर त्या हक्काने आणि प्रेमाने रागवतात, पण कुठलीही द्वेष भावना मनामध्ये न ठेवता, न बाळगता, सर्व विसरून पुन्हा तितक्याच प्रेमाने, आपुलकीने त्यांना समजावून सांगून, त्यांना बोलून पूर्ण काम करून घेण्याचे कार्य ह्या गटप्रवर्तक करत असतात. त्यांचे नियोजन हे गटप्रवर्तक म्हणजेच आशा सुपरवायझर करत असतात. माझ्या आशाही तितक्याच खूप प्रेमळ व समजदार आणि आपुलकीच्या आहेत बरं का. कारण स्वामींच्या कृपेने आमचे नाते हे असेच सुरुवातीपासून छान आहे आणि इथून पुढेही छान राहावे ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि तुमचे देखील सगळ्यांचे नाते असेच गोड राहावे हीच सुद्धा स्वामीचरणी प्रार्थना. भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.